मागच्या वेळेला आपण एकनाथ महाराजांनी लिहिलेले अभंग पाहिले आणि एकनाथ आणि नामदेव महाराज यांनी लिहिलेले अभंग एकाच रविवारी संपवणं हे मागच्या वेळेला घडू शकलं नाही. आणि तसंही प्रवचन झाल्यानंतर मला काही जणांनी भेटून असं सांगितलं की हे सगळं लवकरात लवकर संपवायचे कशा करता, हे खूप चांगलं वाटतंय. मला सद्गुरु स्तवनांकडे जायची घाई झालेली आहे. पण हेही बरोबर आहे की संतांनी लिहिलेले हे शब्द कीर्तन भक्ती म्हणून पाहताना आपल्या सगळ्यांना जो आनंद होतो आहे तो खरंच अतुलनीय असाच आहे. आणि ते योग्य वेळेला पाहू, पण हे देखील पाहू संतांचे जे शब्द आहेत ते शब्द कीर्तन होऊन गेले. याचं कारण त्या शब्दांशी त्यांची असलेली एकरूपता, समरसता. ते त्या शब्दांशी एकरूप होऊन गेले. उगीचच करायचं म्हणून काव्य केलेलं नाही आणि आपला संबंध नसलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या नाहीत. असं असल्यामुळं त्यांनी लिहिलेले शब्द वाचून ऐकून आपल्याला गलबलून येतं. मागच्या वेळेला आलेली एक सूचना देखील मी वाचली. ती सूचना देखील अशा सद्भावातून आलेली होती की अशा प्रकारच्या भक्ती रसामध्ये, प्रेम रसामध्ये आम्हाला न्हायचं आहे, चिंब व्हायचं आहे. त्याचं मर्म असं आहे की श्रवण करत असताना जेव्हा श्रवणाच्या विषयाशी आपण एकरूपता साधतो, मनानी, बुद्धीनी, जीवभावानी, इंद्रिय आपले आपले भाव विसरून जातात. असं जेव्हा श्रवणाच्या वेळेला घडतं तेव्हा ती विलक्षण घटना आपल्या जीवनामध्ये हळूहळू उतरायला सुरुवात होते. जेव्हा श्रवणाच्या वेळेला एकतानता होते तेव्हा ती एकतानता अनेक ठिकाणी अवतरायला सुरुवात होते. मी एक गोष्ट अशी वाचलेली होती की एका साधूंकडं एक शिष्य कित्येक दिवस, कित्येक वर्ष त्यांच्याकडून शिकण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी येऊन राहिलेला होता. आणि त्याची जी बोधाची पातळी होती त्या बोधाच्या पातळीवर साधू काही समाधानी नव्हते. शेवटी ते साधू त्याला असं म्हणाले की माझ्या घरी राहून तू शिकला नाहीस, पण तुला शिकवण्याचा एक मार्ग आहे. धर्मशाळेमध्ये इथून जवळ असणाऱ्या एक रखवालदार आहे, त्या धर्मशाळेमध्ये जाऊन राहा. त्या रखवालदाराच्या जवळ एक 3 दिवस काही शिकलास तर शिकशील आणि नाही शिकलास तर मग तुला शिकवण्याचा मार्ग बंद आहे असं मी समजेन, असं ते साधू म्हणाले. आणि तो मनुष्य त्या धर्मशाळेमध्ये जाऊन राहिला. तो रखवालदार होता. तो रखवालदार त्याचं जीवन अत्यंत सामान्य असंच चाललेलं होतं. म्हणजे त्या जीवनामध्ये विशेष असं त्याला 3 दिवसात काही आढळलंच नाही. तो येईल त्या व्यक्तीला खुल्या उघडून देत असे, रजिस्टर मध्ये नोंद करत असे,
जेव्हा व्यक्ती परत जात असे तेव्हा रजिस्टर मध्ये नोंद करत असे, खोली ताब्यात घेत असे, खोलीतल्या सगळ्या वस्तू सांगून देत असे, अमुक अमुक आहेत, आणि परत घेताना त्या तपासून घेत असे. रात्रीच्या वेळेला पहारा करत असे, सकाळी लवकर उठत असे, सडा टाकत असे. एकूण त्याची सेवेची कर्म चाललेली होती आणि त्याच्याकडे काही पाहून शिकता येईल असं याला वाटत नव्हतं. त्यामुळे शिष्याला देखील असं वाटलं की आपण सगळ्याच जागा चुकतो आहोत. जिथं जिथं शिकायला येतो आहोत तर त्या त्या ठिकाणी आपण चुकीच्या व्यक्तीकडेच येतो आहोत. कारण त्या साधूंनाही असं वाटत होतं की मी शिकायला योग्य नाही, पण ते मला शिकवू शकत नाहीत ही वस्तुस्थिती होती. आणि त्यांनी देखील अशा व्यक्तीकडे पाठवलं की ज्या व्यक्तीकडं काही शिकण्यासारखं नाही. 3 दिवसांनी तो परत साधूंकडे आला आणि म्हणाला की आता मी माझ्या घरी जातो. साधूही म्हणाला की आता तू तुझ्या घरी जाणंच योग्य दिसतंय मला. हा म्हणाला की त्या रखवालदाराकडून शिकण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण मला विशेष शिकण्यासारखं असं काही आढळलं नाही. तेव्हा तो साधू म्हणाला की आश्चर्य आहे, मला तर त्यांनीच शिकवलं आणि तू कसा त्याच्याकडून शिकला नाहीस. ते साधू म्हणाले की तू हे पाहिलं नाहीस का, जो त्याच्यापाशी येत असे त्याची तो किती प्रेमाने सेवा करत असे. जितका काळ धर्मशाळेमध्ये ती व्यक्ती राहत असे तितका काळ त्या व्यक्तीशी तो अशा भावाने राहायचा की जणू ती व्यक्ती आणि हा रखवालदार इतका जवळ कोणीही त्या रखवालदाराच्या आयुष्यात जणू याच्या आधी आलेलाच नव्हता. इतकी जवळीक, इतकी सलगी, इतकी आपुलकी. आणि जेव्हा दुसरी कोणी व्यक्ती यायची तेव्हा देखील त्याच्याबाबत तसंच. आणि जेव्हा धर्मशाळेतून ती व्यक्ती जायची तेव्हा जी व्यक्ती निघून गेली त्याच्याविषयीचा सर्व विचार संपला. जी नवीन व्यक्ती येईल त्याच्याशी त्याच भावाने वर्तन. तुला काहीच शिकता आलं नाही याच्याकडून. तो जिथं आहे तिथं तो समोरच्या परिस्थितीशी एकरूप होतो आणि त्याच्यातला आनंद मिळवतो. हे तुला समजलं नाही. त्याच्याऐवजी तू असतोस तिथून तू कित्येक योजन दूर असतोस, कित्येक कोस दूर असतोस. ज्या प्रसंगात असतोस त्या प्रसंगात तू नसतोसच. तू दुसरीकडेच कुठेतरी असतोस. म्हणून तू शिकू शकत नाहीस. तू जिथं आहेस तिथं राहू शकत नाहीस. जर श्रवणाच्या वेळेला आपण जिथं आहोत, ज्या विषयाच्या ठिकाणी आहोत त्या विषयाशी एकरूप राहायला शिकलो तर सहजच आपण जे बोलू त्याच्याशीही एकरूप राहता येईल. मग त्याला कीर्तनाचं परिमाण प्राप्त होईल. अन्यथा कीर्तन महाविद्यालयात शिकलेल्या कीर्तनासारखी परिस्थिती होऊन जाईल. तो त्याच्याशी एकरूप होईलच असं नाही, कारण ही सवय आहे. ही सवय तुमच्या जीवनामध्ये पारमार्थिकता अशी आणेल, पारमार्थिक अंगाने बदल घडवून आणेल. मी स्वामीजींकडे पाहत असे, त्यांच्याकडे जर एक तासभर बसलं, लोक येत जात असत आणि कोणी एखादी व्यक्ती येत असे, त्या भगिनींच्या पतीच्या निधनाबद्दल स्वामीजी त्या भगिनींच्या जवळ बोलत असत, अगदी एकरूप होऊन त्या प्रसंगाशी. त्या भगिनींचं सगळं दुःख ते समजून घेत असत आणि त्यांचं सांत्वन करत असत. त्यांचा शब्द देखील दुःखाने भरलेला असा असायचा. त्याच्यात दिलासा जरूर असायचा, पण आपला आणि या घटनेचा संबंध नाही असा भाग नसायचा.
आणि ती भगिनी जाते तोवरच आणि कोणीतरी यायचं, लग्नाची अक्षत घेऊन यायचं, तर ते एकदम उल्हसित होऊन जायचे. ते सगळी चौकशी करायचे आणि अशी सगळी चौकशी केल्यानंतर मी तिथं मनाने आहेच असं म्हणायचे. प्रत्यक्षतः त्यांना जायला प्रत्येक वेळेला जमत नसे. ते सांगत असत मी मनाने तिथं आहेच. सरलाताईंना बोलवत असत की ही पत्रिका जपून ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर ठेवा, ती वेळ कॅलेंडरवर लिहून ठेवा, त्यावेळेला मी स्मरण करेन असं सांगायचं. कोणी येईल आणि म्हणेल की मला घर मालकांनी गुंडगिरी करून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, ते त्याच्या प्रश्नाशी एकरूप होऊन जात असत. आणि कुणी म्हणत असे की घरात माझ्यासारखं माझ्या प्रकृतीला साजेचं असं कोणी नाही. सगळे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत. उठण्याच्या कोणत्या वेळा, झोपण्याच्या कोणत्या वेळा, त्यांचा आहार काय आहे, त्यांच्या सवयी काय आहेत, माझी अगदी तगमग होते, तडफड होते. स्वामीजींचा स्वर करुणेने ओथंबून जात असे. ते म्हणत असत की भगिनी वर्गाची विलक्षण दुःख आहेत. ही अशी सगळी मंडळी अवतीभोवती असताना तुम्ही परमार्थ करता आहात. तुमच्या साजेसं, तुमच्या प्रकृतीला साजेसं असं तुमच्या घरी कोणी नाही, काळजी करू नका. भगवंत तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे असं म्हणत असत. ज्या प्रसंगात असत त्या प्रसंगाशी एकरूप होऊन जात असत. रामनवमीच्या वेळेला पोथी वाचताना आपण त्यांना पाहिलेलं आहे, ते त्या प्रसंगाशी एकरूप होऊन जात असत. अशी पोथी स्वामीजींनी वाचलेली 100 वेळेला पाहिलं आणि त्या प्रसंगाशी एकरूप व्हायला आपल्याला जमलं नाही तर उपयोग नाही. नुसतं स्वामीजींच्या चेहऱ्याकडे पाहून होणारे काय होईल, आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतील, पण मर्म लक्षात घेतलं पाहिजे की ते त्या प्रसंगाशी एकरूप होत आहेत आणि आपण केवळ त्यांचा चेहरा पाहतोय यांनी फारसं काही होणार नाही. आपण या प्रसंगामध्ये या अशा प्रसंगाशी एकरूप व्हायला शिकलं पाहिजे. त्यावेळेला कसे स्वामी बोलले अशी चर्चा करून नुसतं होणार नाही, तर स्वामीजी जसं एकरूप होत असत तसं एकरूप व्हायला पाहिजे. मला आठवते की कोणीतरी शिंदे काकांना असं म्हणालं की मी मंडळाला जाणत नाही, ओळखत नाही. स्वामीजी म्हणाले की आज ही व्यक्ती आपल्या पक्षी गेली, मंडळाला महाराष्ट्र ओळखत, हे मंडळाला ओळखत नाहीत, आम्ही त्यांना ओळखत नाही. हे काहीतरी स्पिरिट आहे. हे कसं काय त्यांच्या ठिकाणी आलं असं असं स्वामीजी म्हटले. अशा नुसत्या वार्ता एकमेकांना सांगून स्वामीजींच्या भावात जाता येणार नाही. कुठेतरी आपल्याला त्या भावाशी एकरूप होण्याचा अभ्यासच पाहिजे, प्रयत्नच पाहिजे. आपण श्रवणाच्या वेळेला मग करतो काय हा प्रश्न आहे. जर श्रवणाच्या वेळेला अशी आपण एकरूपता साधत असू तर मग आपल्याला वाटेल की हे मंडळ माझं आहे, जसं स्वामीजींना वाटत असेल. मध्यंतरी एक विलक्षण प्रसंग घडला, मी त्याला विलक्षण म्हणेन. एक निवेदन विलास काकांनी इथं केलं आणि त्या निवेदनानंतर मी असं सांगितलं की असं निवेदन नको व्हायला. तर विलास काकांची परिस्थिती अशी झाली की ते म्हणाले की मी जीव ओतून सगळं करतो. मी ते पाहून इतका सुखावून गेलो. निवेदन मान्य झालं नाही ही गोष्ट निराळी, त्याच्यातले काही शब्द मान्य झाले नाहीत ही गोष्ट निराळी, पण ते असं म्हणाले की मी एकरूप होऊन हे सगळं करतो. मला अशा व्यक्ती आवडतात ज्या एकरूप होऊन जातात. आणि कीर्तन ही अशी एकरूपतेने करण्याची गोष्ट आहे. अशा व्यक्ती असतात की त्यांना कुठं एकरूप व्हायला आवडतच नाही.
अशा व्यक्ती असतात. कुठंच नाही. आपण आपली पत्नी, आपली मुलं याच्यापेक्षा बाहेर कोणाशी विशेष संबंध नको आणि कोणाशी कुठं गुंतून पडायला नको. श्रवणाला गेले तरी देखील इतके जपून की जणू त्या विचाराचं आक्रमण आपल्यावर व्हायला नको. या बेताने जितकं ऐकता येईल तितकं ऐकायचं. मग पुढं कीर्तन अशक्य आहे. अशा व्यक्तींचं दार जर ठोठवलं तुम्ही, असं धरा की थोडा ऑड अशी वेळ आहे, म्हणजे दुपारी 3ची वेळ आहे, तर हे लोक घरात घाबरून जातील. कोण आलंय आता, कशा करता आता हे आमचं दार वाजवत आहेत, असं त्यांना वाटत राहील. हे कुठे एकरूप होऊ शकत नाहीत असे लोक आहेत. आणि जे एकरूप होऊ शकतात तेच लोक स्वामीजींसारखा उद्गार काढू शकतात. तेच लोक विलास काकांसारखा उद्गार काढू शकतात. असे एकरूप होऊन काढलेले उद्गार म्हणजे कीर्तन आहे. हे जे कीर्तन आहे, या कीर्तनाला विशिष्ट ढाचा नाही, विशिष्ट पद्धत नाही की अशाच पद्धतीने कीर्तन झालं पाहिजे. तो तर आमच्या मनोरंजनाचा, करमणुकीचा असा कार्यक्रम राहील की अमुक झाल्यावर मग तबक फिरवायचं, तमुक झाल्यावर बुक्का लावायचा आणि अमुक झाल्यावर मग काय कमरेला शेला बांधायचा आणि गोष्ट सांगायला सुरुवात करायची. याला कीर्तन म्हणता येणार नाही. कीर्तन ते की ज्या कीर्तनामध्ये सांगणारा पूर्णपणाशी त्या भावाने एकरूप झालेला आहे आणि ऐकणारे देखील त्या भावामध्ये डुंबून गेलेले आहेत. आपण ज्ञानेश्वर महाराजांची भजनं पाहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गुणवर्णन, रूपवर्णन, चरित्र वर्णन, आपल्याला असा अनुभव आला की हे या लोकावरचं नव्हेच. ही प्रतिभा असामान्य, हे शब्द असामान्य, ही झेप असामान्य. ज्या ठिकाणी आमची दृष्टी कधीच पोचणार नाही अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लीलया विहार करतात. अशी ज्ञानेश्वर महाराजांची परिस्थिती. आपण तुकाराम महाराजांनी केलेलं चरित्र वर्णन पाहिलं, रूपवर्णन पाहिलं, गुणवर्णन पाहिलं. केवढा भाव, किती प्रेम. ज्ञानेश्वर महाराजांसारखे शब्द नसतील. पण आपल्या हृदयाला हात घालण्याचं सामर्थ्य, आर्तता तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आहे. आपण एकनाथ महाराजांचे अभंग पाहिले, केवढी तृप्ती. प्रत्येक अभंगाच्या शेवटी नाथांचे उद्गार मात्र प्रसन्नतेचे आहेत. नाथांच्या जीवनामध्ये एक प्रसन्नता व्यापून राहिलेली होती, बोध व्यापून राहिलेला होता. त्यांचं संपन्न, कृतार्थ, प्रसन्न असं जीवन त्यांच्या वाङ्मयामध्ये देखील जसंच्या तसं प्रतिबिंबित झालेलं आहे. आपण आज नामदेव महाराजांनी लिहिलेले अभंग पाहणार आहोत. नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांचे अभंग काही प्रमाणात एका धर्तीचे असे आहेत.
तुकाराम महाराजांचीच आर्तता नामदेव महाराजांच्या ठिकाणी आहे. तुकाराम महाराजांसारखंच सगुणाविषयी प्रेम, किंबहुना काकणभर सरस देखील नामदेवांच्या ठिकाणी आहे. तुलना करण्याचा भावच नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जी वेदना आहे आपल्या अवगुणांविषयी, तशीच नामदेव महाराजांच्या ठिकाणी आहे. नामदेव महाराजांचं स्वतःचं जीवन अत्यंत कृतार्थ असं होतं, पण हा कृतार्थतेचा मार्ग एकनाथांसारखा गेलेला नाही. नाथ महाराजांना कसली दगातच नव्हती. समजायलाही लागण्याच्या आधी ते सद्गुरूंच्या घरी गेले, तिथं राहिले. सद्गुरूंचा पुरेपूर सहवास, शिगोशिक असं म्हणू असा नाथ महाराजांना मिळाला. तर नामदेवराव महाराज हे सुरुवातीला परमार्थाच्या शुद्ध तत्वांच्या पासून, शुद्ध तत्वाच्या ओळखीपासून काहीसे दूर असे राहिले. त्यांची पांडुरंगाच्या ठिकाणी विलक्षण अशी श्रद्धा, भक्ती. पण संत ज्या भावाने पांडुरंगाला भजतात त्या भावाविषयी त्यांना कल्पना नव्हती. असं जरी असलं तरी नामदेवराव महाराज पांडुरंगाच्या ठिकाणी ज्या भावाने होते तो भाव सामान्य नव्हता. असं असल्यामुळं संतांनी त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. तो असामान्य भाव होता. नामदेवराव महाराजांना सद्गुरूंकडे जावंसं वाटत नव्हतं, कारण आहोत तिथं कृतार्थता त्यांना अनुभवाला येत होती. पण सद्गुरूंकडे गेल्याशिवाय आयुष्याला पूर्णता खऱ्या अर्थाने येत नाही, हे संतांचे अनुभवाचे शब्द आणि नामदेवराव महाराजांचा अनुभव हे एकमेकांपासून भिन्न होते. असं असल्यामुळं नामदेवाचं मडकं कच्चं आहे असा मुक्ताबाईंनी अभिप्राय दिला. संतांची जवळीक घडल्यामुळं आणि संतांनी मार्ग दाखवल्यामुळं नामदेवराव महाराज सद्गुरूंना शरण देखील गेले. नाम आणि रूप दोन्ही नाही जया, तोची देव पाही येर मिथ्या, असे अंतिम उद्गार नामदेवांनी देखील काढलेच. त्यांचं आयुष्य पूर्ण धन्य असं होऊन गेलं. नामदेवांचं अजून एक वैशिष्ट्य असं की नामदेवांच्या घरी जसे नामदेव स्वतः संत होते, तशाच त्यांच्या पत्नी देखील संतत्वाला गेलेल्या होत्या. त्यांची मुलं देखील संतत्वाला गेलेली होती. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडं काम करणारी मोलकरीण देखील संत झाली. आणि नामदेवांकडं काम करणारी मोलकरीण संत झाली. ते नामदेवांमुळं आपण इथपर्यंत आलो असं जनाबाई कबूल करतात, मान्य करतात. इतकं नामदेवांचं व्यक्तित्व थोर असं होतं. नामदेवांनी
ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रा केली. ती तीर्थयात्रा छोटी होती. आधी ते तीर्थयात्रेला जायला देखील तयार नव्हते. पण पांडुरंगाने परवानगी दिल्यावर ते तीर्थयात्रेला गेले. पण नंतर त्यांनी ज्ञानदेवांच्या पश्चात ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर त्या तीर्थयात्रेला एक विलक्षण परिमाण असं दिलं. जी तीर्थयात्रा त्यांना ज्ञानदेवांनी शिकवली किंवा ज्ञानदेवांच्या कडून जी तीर्थयात्रा ते शिकले, ती तीर्थयात्रा त्यांनी पुढे पंजाब पर्यंत नेली. नामदेवांनी पंजाब मध्ये देह ठेवला. नामदेवांच्या विषयी प्रेम असणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांना नामदेवांनी पंजाब मध्ये देह ठेवला. ही वस्तुस्थिती असताना देखील वारंवार त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी रक्षा आणून नामदेवांची पंढरपूरला नामदेवाची पायरी निर्माण केली आणि नामदेवांनी पंढरपूरमध्येच देह ठेवला अशी देखील नंतर महाराष्ट्रीय लोकांची समजूत झाली. आपण त्यांचे काही अभंग पाहूया. नामदेवराव महाराज हे कीर्तन करत असत. पूर्ण कृपा केली विधली पाद पद्म सेवा, पापे पळाली पळाली नाम कीर्तन कल्लोळी, रंगमाळा जागरणी तेथे मुक्ती वाहती पाणी, जन्म वैष्णव कुळी द्यावा घडो संतांची या सेवा, नामदेवाची आवडी संत चरणी देतो बुडी. संतांच्या चरणा द्यावे आलिंगन, जीवे निंबलोण उतरावे, तेथे तू निश्चळ राहे माझ्या मना, मग तुझ यातना न होती काही. संतांचे द्वारींचा होई द्वारपाळ, तुटे माया जाळ मोहपाश, संतांचे प्रसाद सेवेसी उरले आयुष्य सरले, दुणावेल नामा म्हणे संत आहेत कृपा सिंधू, देती भक्ती बोधू प्रेम सुख. जसं नाथांना पुरेपूर संतांचा सद्गुरूंचा सहवास मिळाला, तसं नामदेवांना देखील संतांचा पुरेपूर सहवास मिळाला, ज्या सहवासामुळे ते संत होऊन गेले. नामदेव आणि तत्कालीन इतर संत यांच्यामध्ये वयाचा खूप मोठा फरक होता. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा नामदेव जवळपास 55 वर्षांचे होते. तरी देखील नामदेवांची संतांच्या जीवनाबद्दल असणारी जी निष्ठा आहे, संतांच्या बद्दल असणारं प्रेम आहे, ते प्रेम नामदेवांच्या शब्दाशब्दांमधून व्यक्त होतं. विटेवरी उभा दिनांचा कैवारी, भेटावया उभारी दोन्ही बाया, गुणदोष त्यांचे
न पाहेची डोळा, भेटे वेळोवेळा केशिराज. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो. सर्वालागी देता समान दर्शन, उभा तो आपण समपायी. तुकाराम महाराजांनी देखील विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता असं म्हटलेलं आहे. नामदेवराव महाराज देखील म्हणतात की जो भेटायला येतो त्याला दोन्ही पाया उभारून हा बोलावत असतो. भेटायला आलेल्याचे गुणदोष तो मुळीच पाहत नाही. तसा जर तो पाहत असता तर मग दोषी लोकांना त्याच्याकडे जाण्याची सोयच उरली नसती. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो. तो तसा गुण आणि दोष जसा पाहत नाही तसं लहान आणि थोर हे देखील पाहत नाही. सर्वालागी देता समान दर्शन, उभा तो आपण समपायी. नामा म्हणे दया संतांची आवडी, भेटाया कडाडी उभाची असे. तो भेटण्यासाठी आतुरतेने उभा असतो. नामदेवराव महाराजांनी लिहिलेली एक गवळण आहे, रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी वो माय. गुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एका गळी काळी वो माय. मी काळी काचोळी काळी, कास कासली ते काळी वो माय. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी वो माय. याच्यावरचं विवरण मी खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग सांगताना केलेलं. त्यांना पंढरीच्या पांडुरंगाविषयी तुकाराम महाराजांसारखंच विलक्षण असं प्रेम होतं. पाला खाऊन या धाला बहिणी घरी, म्हणजे द्रौपदीच्या घरी. पाला खाऊन या धाला बहिणी घरी, भक्ता लागी हरी वेडा झाला. सुदाम्याचे पोहे कोरडेची खाई, मटमटा पाहे जहू कडे. विदुराच्या कण्या खाय धणीवरी, झाला बळीचे द्वारी द्वारपार. नामा म्हणे हरीचे न कळती पवाडे, नेणो भक्तांपुढे झाला वेडा. पंढरीचा देव, पंढरीचा देव,
बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासे गजेंद्रासी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लिणीचे करी फळे भक्षी पंढरीचा देव पंढरीचा देव भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोड नानी हे शब्द ही त्यांची प्रेरणा आहे, त्यांच्या अंतःकरणातला जिव्हाळा आहे. उगीच असे शब्द देखील येऊ शकत नाहीत. तू अवकाश मी भूमिका, तू लिंग मी शाळुंका, तू समुद्र मी द्वारिका. स्वये दोन्ही तू वृंदावन मी चिरी, तू तुळसी मी मंजिरी, तू पावा मी मोहरी. स्वये तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी, तू कृष्ण मी रुक्मिणी. स्वये नामा म्हणे पुरुषोत्तमा स्वये जडलो तुझी आ प्रेमा. तू कुडी मी कुडी, तू आत्मा स्वये दोन्ही. नामदेवांचे मला खूप अभंग घ्यायचे होते. नामदेवांनी जी आरती केलेली आहे विठ्ठलाची, तर ती आरती सर्व महाराष्ट्र जन गातो. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रघुमाई. दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा.
आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे माझी स्नाने जे करीती, दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळीती. या आरतीवर विनोबांनी एक सुंदर टीप दिलेली आहे की बाकीच्या सगळ्या अभंगामध्ये नामा म्हणे, नाम्या म्हणे, विष्णुदास नामा अशा प्रकारे नामदेव महाराजांनी शेवट केलेला आहे. पण या आरतीमध्ये मात्र नामदेव भावे ओवाळीती असे स्वतःबद्दल आदरार्थी शब्द नामदेवांनी घातलेले आहेत. त्याच्यावर विनोबा असं म्हणतात की नामदेव आपल्या स्वतःला आदरार्थी म्हणणं शक्यच नाही. त्यामुळं जो नाम घेतो ते सगळे नामदेव असा नामदेवांचा भाव होता, धारणा होती. आणि आषाढी आणि कार्तिकीला जे भक्तजन गोळा होतात, स्नान करतात आणि दर्शन घेऊन मुक्ती पावतात, असे सगळे नामदेव भावानी भगवंताला ओवाळत आहेत, असं विनोबांनी याच्यातून एक सुंदर असा श्लेष काढलेला आहे. नामदेवांचं जीवन हे स्वतः पुरतं नव्हतं. महाराष्ट्रापासून पंजाब पर्यंत नामदेवांनी खूप मोठं काम केलं. ते नामदेव नाम घेणाऱ्या आपल्या स्वतःला जसा नामदेव उल्लेख करतात, तसाच सर्व नाम घेणाऱ्यांना देखील नामदेव म्हणतात, असं विनोबांनी याच्यावर एक श्लेष केलेला आहे. पुण्यामध्ये जेव्हा जैलसिंग आले तेव्हा ते राष्ट्रपती होते. तेव्हा त्यांनी इथं चौकशी केली की महाराष्ट्रामध्ये नामदेवांच्या नावाने काही काम चालतं का. आणि जेव्हा काही काम चालत नाही असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी खूप नाराजी व्यक्त केली की एवढे मोठे संत होऊन, कारण नामदेव हे महाराष्ट्रातल्या संतांमध्ये राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात, कारण ते एका प्रांतापुरते देखील मर्यादित आपलं जीवन स्वतः करता त्यांनी ठेवलं नाही. जसे समर्थ हे राष्ट्रीय संत, तसं नामदेव हे देखील एक राष्ट्रीय संत झाले. आणि जेव्हा राष्ट्रपती अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतात तेव्हा मग इथल्या राज्यपालांनी, सगळ्या विद्यापीठांच्या कुलपतींनी इथं नामदेव अध्यासनाची स्थापना पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत केली. आपलं भाग्य असं आहे की ते नामदेव अध्यासन आपल्या इथं मोडक काकांचे स्नेही विद्यार्थी आणि स्नेही असे कामत साहेब चालवत आहेत. नामदेवांच्या विषयी अजून कित्येक अभंग आहेत की जे अभंग वाचून नुसते आपण देहभान देखील हरपून जाऊ शकतो. पण या सर्व गोष्टींपासून आपण कोणत्या भावाने संत परमात्म्याशी एकरूप होऊन गेले आणि आपण देखील कसा भाव ठेवून एकरूप होऊन जाऊ शकतो हे शिकण्यासाठी याची नितांत गरज आहे आणि मदत देखील होऊ शकते. पुढच्या वेळेला आपण समर्थांनी लिहिलेली भजनं पाहणार आहोत. हरि ओम तत्सत. विठ्ठल
जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ